आज शनी अमावस्या. करा हा एक उपाय, साडेसातीचा त्रास कमी होईल, घरातील वातावरण प्रसन्न बनेल. नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करते. जय शनिदेव. आजची शनी अमावस्या अत्यंत प्रभावशाली मानली जाते. या दिवशी शनिदेवाची पूजा, दान आणि काही विशेष उपाय केल्यास घरातील नकारात्मकता कमी होते आणि साडेसातीचे दुष्परिणाम सौम्य होण्यास मदत होते, अशी श्रद्धा आहे. आज आम्ही तुम्हाला एक अत्यंत सोपा पण प्रभावी पारंपरिक उपाय सांगणार आहेत. तर हा उपाय कोणता? आज संध्याकाळी सूर्यास्तानंतर घराच्या मुख्य दरवाजाजवळ मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. दिव्यात थोडे काळे तीळ, एक लवंग टाका. त्यानंतर मनापासून शनिदेवाचे नामस्मरण करा. काळे तीळ, हा दिवा लावताना म्हणा ओम मनापासून शनिदेवाचे नामस्मरण करा. 11 किंवा 21 वेळा म्हटल्यास अधिक शुभ मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार या उपायामुळे 21 वेळा म्हटल्यास अधिक नकारात्मक ऊर्जा कमी होते. साडेसातीचा मानसिकतेनुसार या उपायामुळे घरातील नकारात्मक घरातील वातावरण शांत आणि प्रसन्न राहण्यास मदत मिळते. शनिदेवाची कृपा प्राप्त होते. लक्षात ठेवा, हे उपाय श्रद्धा आणि पारंपरिक मान्यतांवर आधारित आहे. आजच्या दिवशी आणखी काय करावे? काळ्या तिळाचे दान करावे, हनुमान चालीसा पठण करावे, गरिबांना अन्नदान करावे, पिंपळाच्या झाडाजवळ दिवा लावावा, हेही शुभ मानले जाते. त्याचप्रमाणे आपल्या घरातील लहान मुलांना पटकन नजर लागते, असे आपल्या परंपरेत मानले जाते. त्यामुळे आजच्या दिवशी म्हणजे आजची शनी अमावस्या अत्यंत प्रभावशाली असल्यामुळे आणि त्याचप्रमाणे यावर्षी शनी अमावस्या आणि शनिवार एकत्र आल्यामुळे या दिवसाचे महत्त्व अधिक वाढले आहे. अनेक भक्त या दिवशी नजरदोष, नकारात्मक ऊर्जा आणि शनिदोष दूर करण्यासाठी पारंपरिक उपाय करतात. त्यामुळे आजच्या दिवशी मुलांच्या अंगावरून एक खास वस्तू ओवाळल्याने नजरदोष कमी होते, अशी श्रद्धा आहे. ती वस्तू म्हणजे कोणती? तर काळे तीळ आणि मोहरी. तर पाहूया हा उपाय कसा करावा. एका छोट्या वाटीत थोडे काळे तीळ, थोडी मोहरी घ्या आणि ही वाटी मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा उलट दिशेने ओवाळा. यानंतर हे तीळ आणि मोहरी घराबाहेर किंवा वाहत्या पाण्यात टाका. असा विश्वास आहे की यामुळे नकारात्मक ऊर्जा आणि नजरदोष दूर होण्यास मदत होते. अनेक पारंपरिक श्रद्धांमध्ये काळे तीळ आणि शनी उपायांना विशेष महत्त्व दिले जाते. लक्षात ठेवा, हे धार्मिक श्रद्धा आणि पारंपरिक मान्यतांवर आधारित उपाय आहे. तर आजच्या दिवशी आणखी काय करावे? शनिदेवाचे नामस्मरण करावे, काळ्या तिळाच्या तेलाचा दिवा लावावा, गरिबांना दान करावे. शनी अमावस्या आणि शनिवार हा असा एक दुर्मिळ असा योग आलेला आहे. त्यामुळे हनुमान चालिसाचे पठण करावे. 11 वेळा किंवा 21 वेळा हनुमान चालिसाचे पठण करावे. तसेच सायंकाळच्या वेळी मंदिरात जाऊन काळ्या तिळाचा दिवा लावावा. गूळ फुटाण्याचा नैवेद्य हे प्रसाद म्हणून न्यावा हनुमानजीच्या मंदिरात आणि हनुमान चालिसाचे पठण करावे. आपल्या घरातील वातावरण तर प्रसन्न होईलच, त्याचप्रमाणे आपल्या मागे जो असलेला साडेसातीचा जो प्रभाव आहे तो सुद्धा कमी होण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे आज आपण घरामध्ये कापूर होमसुद्धा करू शकतो. तर सायंकाळच्या वेळी आपल्या घरामध्ये एका भांड्यामध्ये कापूर घेऊन तो लावावा आणि त्यामध्ये 4 ते 5 लवंग टाकाव्या आणि तो धूळ आपल्या मुख्य दरवाजापासून ते पूर्ण घरामध्ये हा कापूर फिरवावा. यामुळे आपल्या घरातील वातावरण शुद्ध होऊन नकारात्मकता कमी होईल आणि आपल्या घरात असे प्रसन्न असे वातावरण तयार होईल. जे निगेटिव्ह एनर्जी जे आपल्या घरामध्ये आहे ते पूर्णपणे अशी निघून जाईल. त्याचप्रमाणे रोज जरी आपण घरामध्ये कापूर जाळला तरी आपल्या घरात वातावरण प्रसन्न होते आणि आपल्या घरात असे शुद्ध असे वातावरण तयार होते. हिंदू धर्मात शनिदेवांना कर्मफळदाता मानले जाते. म्हणजेच आपण जसे कर्म करतो तसे फळ शनिदेव देतात. शनीश्वर जयंती आणि शनी अमावस्या हे दिवस शनिदेवांची कृपा मिळवण्यासाठी अत्यंत शुभ मानले जातात. म्हणून या दिवशी भक्तिभावाने पूजा, दान आणि उपाय केल्यास अनेक संकटे दूर होतात, असे मानले जाते. शनिदेवाच्या मूर्तीवर किंवा पिंपळाच्या झाडाजवळ काळे तीळ व मोहरीचे तेल अर्पण करा आणि शनिदेव दोष कमी होण्यास मदत होते, असे मानले जाते. त्याचबरोबर शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी आजचा असा दुर्मिळ असा योग असल्यामुळे हनुमानजींची उपासना खूप प्रभावी ठरते. म्हणून 7 वेळा किंवा 11 वेळा किंवा 21 वेळा हनुमान चालिसाचे पठण करा आणि तुमच्याकडून जेवढी होईल तेवढे तुम्ही आज दान करू शकता. काळ्या तिळाचा दिवा नक्की आपल्या घरी लावा आणि
पिंपळाच्या झाडाखालीसुद्धा दिवा लावा, हनुमान चालिसाचे पठण करा. कारण दुर्मिळ असा योग हा खूप वर्षानंतर आलेला आहे. त्यामुळे शनी अमावस्या आणि शनिवार हा एक दुर्मिळ असा योग आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि शेअरसुद्धा करा. कारण तुमच्या अनेक मित्रमैत्रिणींना शनी अमावस्येबद्दलची माहिती मिळेल त्यांनासुद्धा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.